नमस्कार. चला आज आपण सुरू करूया रुलिंग नंबर 1 पासून की कसं असेल 2026 यांच्यासाठी. जसं की आपल्याला माहिती आहे 2026 जर तुम्ही टोटल केलं तर न्यूमरोलॉजी वाईज ह्याचं टोटल तर 1 येतं सिंगल डिजिटमध्ये, ठीक आहे. आणि न्यूमरोलॉजी वाईज हा जो इयर आहे हा आपल्या सूर्याला इंडिकेट करतो आणि त्याचबरोबर रुलिंग नंबर 1 पण सूर्याला इंडिकेट करतात. ओके, तर बघूया 1 नंबरवाल्यांसाठी कसा असेल हा सूर्यप्रधान वर्ष. तर ओव्हरऑल एनर्जी जर बघितली ह्यांची तर खूप वर्षापासून तुम्ही काहीतरी विचार करत होता करायचा, ज्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही घाबरत होता, तर तुम्हाला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स खूप जास्त जाणवेल. तुम्हाला असं वाटेल की सगळ्या गोष्टी आपोआप अलाइन होत आहेत तुमच्यासाठी आहे ना. युनिवर्स एकदम हेल्प करतोय तुम्हाला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी. ते पर्सनल लाईफमध्ये असेल, प्रोफेशनल लाईफमध्ये असेल, डेफिनेटली. आणि गो अँड गेट टाईपचा पिरियड आहे. ओके, की तुम्ही जावा आणि करा फक्त बस. हिंमत येणार आहे, ताकद येणार आहे, नवीन इन्व्हेस्टमेंट करू शकता, नवीन काही बिझनेस सुरू करू शकता, नवीन ऑपॉर्च्युनिटीज येतील तुम्हाला, नवीन लोकांना भेटू शकता तुम्ही, असं दिसतंय ओव्हरऑल. ठीक आहे, चला मग आता सुरू करूया हेल्थपासून. तुमच्या हेल्थ रिलेटेड स्पेसिफिक काय दाखवते हे वर्ष ते बघूया. ओव्हरऑल तर बघा हे वर्ष चांगलंच आहे तुमच्यासाठी आणि हेल्थ रिलेटेड पण मला असं दिसतंय की थोडंसं साईडलाईन करू शकता तुम्ही बिकॉज ऑफ कामं खूप जास्त असतील, मीटिंग्स खूप जास्त असतील, तर मग असं होऊ शकतं की तुम्ही हेल्थकडे थोडं दुर्लक्ष करताय, झोप वगैरे कमी होते, एन्झायटी येते, ओव्हर थिंकिंग होतं बिकॉज मोठं काही करण्याचे चान्सेस खूप 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 जास्त आहेत तुमचे. सो त्याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या हेल्थवर पडू शकतो. तर बॅलन्स करून कुठेतरी चालणं अति महत्त्वाचं आहे 1 नंबरवाल्यांसाठी हे वर्ष. यावर्षी तुम्हाला उपाय जर आपण बघितले तर तुम्ही ना वॉटर एनर्जीला थोडं जास्त कन्झ्युम करा, पाणी थोडं जास्त प्या. असंही पाण्याची कमी तुमच्या शरीरामध्ये असते, पण सूर्याचा जास्त इफेक्ट असल्यामुळे आणि ऑलरेडी तुम्ही सूर्यप्रधान असल्यामुळे सूर्य कसं पाणी कमी करून टाकतं ना, तर त्याप्रमाणे शरीरामध्ये पाण्याची कमी होऊ शकते. तर पाणी जास्त प्या आणि कॉन्फिडंट राहावा. ओव्हर थिंकिंग करू नका, म्हणजे ना प्रॉब्लेमबद्दल किंवा कामाबद्दल जास्त विचार नका करू. रात्री स्वतःला स्विच ऑफ करण्याचा प्रयत्न करा बिकॉज ओव्हर थिंकिंग असणार आहे तुम्हाला खूप जास्त. आणि मेजर रिझन हेल्थ खराब होण्याचा ओव्हर थिंकिंग असेल, झोप न होणं हे मेजर कारण असेल तुमच्या आयुष्यामध्ये. चालण्याची सवय लावू शकता तुम्ही स्वतःला या वर्षामध्ये, की चालण्यामुळे ना एन्झायटी, स्ट्रेस थोडासा कमी होतो. तर रोजच्या रोज चालायचा प्रयत्न करा, सकाळी किंवा संध्याकाळी. सकाळी जर चालला जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेला तर खूप जास्त चांगलं आहे तुमच्यासाठी, तब्येतीमध्ये फायदाच होईल. बाकी तर आपल्याला माहितीच आहे की सूर्याला पाणी द्या, ओम सूर्य नमाचा जाप करा, हे तुमच्यासाठी फायद्याचं राहील. रिलेशनशिपची जर गोष्ट आपण बोलायला गेलो तर मला असं दिसतंय की रिलेशनशिपमध्ये ना ह्यांच्या थोडंसं अप्स अँड डाऊन्स येऊ शकतात बिकॉज तुम्ही खूप जास्त बिझी असणार आहात प्रोफेशनल लाईफमध्ये अँड यू आर ऑलरेडी, म्हणजे तुम्ही खूप वर्कहॉलिक असता. ठीक आहे, तर कुठेतरी इग्नोर होणं किंवा डायव्हर्ट होणं माइंड तुमचं असं होऊ शकतं सध्या ह्या वर्षामध्ये. आणि थोडंसं फोकस फॅमिलीकडे पण करा. बेसिकली ना बॅलन्स करायचा पिरियड आहे हा रिलेशनशिपमध्ये. तरी कंट्रोल सोडा, ॲक्सेप्ट करा, त्यांचं ऐका. कारण असं कंप्लेंट असू शकते तुमच्या पार्टनरकडनं तुम्हाला की तुम्ही वेळ देत नाहीये, तुम्ही ऐकत नाहीये, मी काय बोलतेय, तुमचं लक्ष दुसरीकडे आहे, अशा टाईपचे असू शकतात बिकॉज तुम्ही तुमच्या दुनियेमध्ये खूप जास्त मगन असाल. खूप जास्त गोष्टी दिसतील तुम्हाला, पण त्याच्यामुळे कुठेतरी रिलेशनशिप इम्पॅक्ट होताना दिसतोय. तर ते थोडंसं बॅलन्स करून चालणं अति महत्त्वाचं आहे. मुद्दामून 2-3 महिन्यांनी काहीतरी वेकेशन प्लॅन करा, ज्या वेळेला तुम्ही बिलकुल काम नाही करत आहे, है ना. 2-3 दिवस तरी 3 महिन्यातून काढणं खूप मोठी गोष्ट नाही आहे. पण रिलेशनशिप जर तुम्हाला मेंटेन ठेवायचे आहे तर यू हॅव टू डू दिस डेडिकेटली, की है ना. रिलेशनशिप पण माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. रुलिंग नंबर 1चं कसं आहे ना, समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की खूप रूड आहे किंवा भावना समजत नाही ह्यांना. हे भावना प्रधान असतात पण त्यांना एक्सप्रेस करता येत नाही. तर ह्या वर्षी ना तुम्ही एक्सप्रेस करा समोरच्याला तुमच्या भावना, तुमच्या फिलिंग, छोट्या छोट्या गोष्टी पण असल्या तरी पण स्पेशल फील करवा समोरच्याला. तर नातं जास्त चांगलं आणि स्ट्रॉंग बनेल असं आपण म्हणू शकतो. जर तुम्ही सिंगल असाल तर 100% मला असं दिसतं की कोणी नवीन पार्टनर तुमच्या आयुष्यामध्ये येताना किंवा एक न्यू बिगिनिंग होताना रिलेशनशिपचं चान्सेस इकडे खूप जास्त दिसतात मला.
करिअरबद्दल जर बोलायचं झालं ह्या लोकांचं, तर रुलिंग नंबर 1 साठी करिअर मला असं दिसते की हे करिअर ओरिएंटेडच इयर आहे तुमच्यासाठी. खूप लोकांची ओळखी होणं, नवीन मार्ग भेटणं, न्यू वे ऑफ वर्किंग भेटणं किंवा जॉबमध्ये प्रमोशन होणं, नवीन जॉबची ऑपॉर्च्युनिटी भेटणं, विदेशात जाण्याची संधी भेटणं. जर असं कोण ट्राय करत असेल तर डेफिनेटली तुम्ही प्रयत्न करू शकता. जॉब संबंधी तुम्हाला मे बी बाहेर जायचा योग खूप जास्त चांगला दिसतोय मला. कुठेतरी असं म्हणू शकतो की तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप हार्डवर्क करताय, खूप मेहनत करताय खूप दिवसापासून, त्या गोष्टी वर्कआउट होताना दिसत आहेत मला. थोडक्यात असं आपण म्हणू शकतो की जिथे रिस्क आहे तिकडे तुम्हाला सक्सेस डेफिनेटली भेटणार आहे. तर हे वर्ष आपण ना रिस्क टेकिंग म्हणू शकतो. ओके, तुम्ही आरामात रिस्क घ्या आणि डेफिनेटली तुम्हाला सक्सेस भेटेलच भेटेल. ते म्हणतात ना, डर के आगे जीत आहे, तशा टाईपचं वर्ष दिसतंय मला तुमच्यासाठी. तुमच्या आर्थिक स्थितीचं जर बघितलं गेलं तर डेफिनेटली मला इथे असं दिसतंय की काहीतरी फायदा होताना, अनएक्सपेक्टेड पैसे कुठून तरी येताना. ओके, म्हणजे तुमच्या फॅमिलीमधून, एन्सेस्टर प्रॉपर्टी वगैरे मधून म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीतून म्हणा. पण हां, अनपेक्षित पैशाचं ग्रोथ किंवा पैसे येणं तुमच्या आयुष्यामध्ये असं दिसतंय मला वेगळ्या मार्गाने, जे तुम्ही विचार पण नाही केला, अशा टाईप. वर्षाच्या सुरुवातीला थोडा फायदा होताना दिसतोय मला 4-5-6 महिन्यात. त्यानंतर थोडंसं खर्चावरती म्हणजे हे करा तुम्ही, आवड घाला असं आपण म्हणू शकतो. 2026 है ना, भीती सोडा, प्रवाह चालू राहू द्या. म्हणजे बेसिकली जे येत आहे असं नका करू की धरून ठेवताय तुम्ही, त्याला लेट गो नाही करत आहे, है ना. त्या गोष्टींना लेट गो पण करा. म्हणजे खर्च करायला असं घाबरू नका की अरे काय होणार आहे. फक्त शेवटचे 3 महिने म्हणू शकते मी, थोडंसं तुम्ही विचारपूर्वक मोठा जर कुठला निर्णय घेणार असाल तर विचार करून करा. जिथे इन्व्हेस्टमेंट होते त्या ठिकाणी विचार करून करा. शेवटचे 3 महिने थोडं गडबड दिसतीये मला. बाकी ओव्हरऑल पहिले 6 महिने तर खूप चांगले आहेत, नंतर इट्स लाईक अ न्यूट्रल. बट एंडिंगचे 3 महिने थोडंसं विचारपूर्वक तुम्हाला खर्च करावा लागेल. बाकी ओव्हरऑल छान आहे. या वर्षी जर तुम्हाला बघितलं गेलं तर रेड कलर तुमच्यासाठी खूप जास्त चांगला आहे. हे युनिव्हर्सचे गायडन्स आहे तुमच्यासाठी असं समजा. आणि लकी वार जो आहे तो रविवार आहे. अफर्मेशन तुमच्यासाठी हे म्हणू शकतो आपण की मी माझ्या आयुष्याचा निर्माता आहे, युनिव्हर्स माझ्या सोबत आहे. हे अफर्मेशन तुम्हाला करायला पाहिजे. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात 2026 मध्ये, तर तुम्हाला तुमच्या पुढच्या पातळीवर घेऊन जाईल. म्हणजे एक लेवल अप जाणं कुठेतरी, अशा टाईपचं दिसतंय मला हे वर्ष. ओके, जसं आपण डोंगर चढतो ना, एक लेवल अप जातो, अजून थोडंसं आपल्या डेस्टिनेशनच्या जवळ. जे काही तुमचे स्वप्न आहेत, स्वप्न पूर्तीसाठी हा वर्ष खूप चांगला आहे. तुम्ही त्या स्वप्नाच्या अजून एक लेवल जवळ जाताल. हा होता 2026चा बेसिक प्रेडिक्शन रुलिंग नंबर 1 साठी. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि पुढचे 2 ते 9 नंबरपर्यंतच्या व्हिडिओला शेअर करा कोणी असेल तुमचे नातेवाईक, फॅमिली मेंबर्स. नमस्कार.